नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची मसालेदार अशी भाजी। सर्वात अगोदर शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घ्यायच्या। कट करून त्याची सालही काढून घ्यायची। कट करून झाल्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये थोडेसे पाणी, कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घ्यायच्या। वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो। कांदा असा स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा। टोमॅटोही तसाच कट करून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये कट केलेलं खोबर भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर त्याच कढईमध्ये कट केलेला कांदा आणि टोमॅटो थोडासा भाजून घ्यायचा। त्याचमध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्याही भाजून घ्यायच्या। भाजून झाल्यानंतर तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची व ते बारीक असं वाटण करून घ्यायचं। वाटण आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर आपण केलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला मिक्स करून घ्यायचा। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि गरम केलेलं पाणी वाटणामध्ये टाकून घ्यायचं। तेही मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटे आपला मसाला तेल सुटूपर्यंत शिजवून घ्यायचा। बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटत आहे। त्यानंतर आपण शिजवून घेतलेला शेवगा मसाल्यामध्ये ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटे मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या। बघू शकता आपला मसालेदार शेवग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। झटपट अशी होणारी शेवग्याच्या शेंगाची मसालेदार अशी भाजी खायला खूपच चविष्ट अशी लागते। बनवून एकदा नक्की ट्राय करा। तयार झालेली आहे आपली शेवग्याच्या शेंगाची गरमागरम अशी मसालेदार अशी भाजी।